आज आपण पोषण मूल्याने समृद्ध अशा वेलवर्गीय भाजीपाला पीक असलेल्या घेवडा पिकाबद्दल जाणून घेऊयात. विटॅमिन ए, विटॅमिन बी, लोह आणि प्रथिने या गुणधर्मामुळे बाजारात याची मागणी सतत चांगली राहते. घेवडा पिकासाठी 25 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान योग्य ठरते. जास्त उष्णता किंवा थंडीमुळे फुलांची व फळांची निर्मिती कमी होते, म्हणून मध्यम हवामान आवश्यक असून जमीन ही पाण्यातच चांगला निचरा होणारी असावी. लागवडीपूर्वी जमिनीत 2 ते 4 ट्रॉली कुजलेले शेणखत टाकून मशागत केली जाते. घेवड्याची पेरणी डिबलिंग किंवा सीड ड्रिलिंग पद्धतीने करतात. डिबलिंगसाठी 6 बाय 3 फूट अंतर ठेवले जाते, तर सीड ड्रिलिंगसाठी लहान वाढीचे वाण वापरावे लागतात. घेवडा पिकात देसी, ज्यामध्ये पांढऱ्या रंगाची फुले येतात, आणि हायब्रिड, ज्यामध्ये गुलाबी रंगाची फुले येणारे असे 2 मुख्य वाण असतात. या पिकाला मुख्यतः आधाराची गरज असल्यामुळे तार बांधणीची किंवा बांबू बांधणीची सोय केली जाते. व्यवस्थापनात मल्चिंग पेपर वापर केल्यास तण नियंत्रण, जमिनीतल्या आर्द्रता टिकून ठेवणे आणि रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य होते व पाणी देण्यासाठी ड्रिप इरिगेशन पद्धत उपयुक्त ठरते. घेवडा पिकाला अळ्या, पावडर मिल्ड्यू, रस्ट अशा रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी सल्फर, नीमतेल यांचा वेळोवेळी फवारण्यात यावीत. उत्पादनाच्या दृष्टीने देसी वाण 12 ते 18 महिने टिकते, तर हायब्रिड वाण 8 ते 10 महिने उत्पादन देते. एका एकरातून या पिकातून 10 टन उत्पादन सहज मिळू शकते. या पिकाला सरासरी बाजारभाव 30 ते 35 रुपये प्रति किलो असून काही वेळा 70 रुपयेपर्यंत दर मिळू शकतो. त्यामुळे योग्य वाण व्यवस्थापन, बाजाराचा अभ्यास आणि मेहनत घेतल्यास घेवडा या वेलवर्गीय पिकातून शेतकरी दीर्घकाळ उत्पन्न घेऊ शकतात. तर तुम्हाला घेवडा पिकाबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच अशाच प्रकारच्या कृषीविषयक नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच कृषी मंत्रा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा.